बरं बघा, आज आपल्या शाळेतील कृष्णा हे मराठीमधील पाठ दुसरा बंडूची इजार हे न पाहता पूर्ण चॅप्टर सांगणार आहे. ठीक आहे. बरं सर. मराठी धडा दुसरा बंडूची इजार. बावची गावाचा बंडू शांत व कष्टाळू, आपण भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव. सगळ्या गावाच्या स्वभावाची. सकाळी लवकर उठायचा, दिवसाभर काम आटपून संध्याकाळी घराकडे यायचा असा त्याचा. संध्याकाळी घराकडे यायचा, घरी आल्यावर आपल्या मुलीसंगे खेळायचा व कुटुंबावर चक्कर मारायचा आणि जेवायची वेळ पुन्हा घरी यायचा असा त्याचा दिनक्रम. सावळ्या रंगाचा अंगकाठी व नाकासमोर चालणारा बंडू एका वर्षी पीक पाणी बरं झाल्यावर कुटुंबासाठी नवे कपडे आणि स्वतःसाठी एक इजार शिवली. धोंडूमामाकडे कपडे शिवले खरे, पण त्याचे अंदाज जरा चुकले पुढे. अरे इजार जरा लांबी झाली, आता पुन्हा धोंडूमामाकडे जायचंय म्हणजे. अगं इजार जरा 4 बोट कापून टाक घातलीस का? नाही हो, अनेक काय सकाळी सकाळी नेत्याचे बनवण्याचे मला नाही जमणार. सुबे इजार जरा 4 बोट कापून टाक घातलीस का? नाही दादा, मला केवढा अभ्यास पडलाय, आता कॉलेजची वेळ होईल, तू आईला सांग की. आई गे आई, इजार जरा 4 बोट कापून टाक घातलीस का? आईने इजार एका ठीक तुपली. इजार हे वरण कापून कापून माझ्या हाताचे तुकडे पडलेत. आईने इजार एका कोंडाण्यात फेकली. बंडू हिरमुसून शेताकडे गेला. सकाळची इजार दुरुस्त करायची पाहिजे होती. बंडूची बायको इजारीचे पाय कापते आणि दुमटून टाके घालते. आपला भाऊ किती राब राखतो, कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो, मी दादाचे इतकंही काम करू नये. बंडूची बहीण बी इजारीचे पाय कापते व दुमटून टाके घालते. फुगा खेचलेला पोरगा किती राब राखतो. बंडूची आई बी इजारीचे पाय कापते व टाके घालते. आपलं काम आपणच केलेलं बरं. बंडू बी इजारीचे पाय कापते व टाके घालतो. अरे सगळेजण आशिषीने पाहतात. मी 4 बोट कापले, मी पण कापले, अगं बया मी पण कापले. चौघेही कळकळूत असतात. शाळेचं नाव. हां, गुड, व्हेरी गुड. आज बघा, लक्ष द्या सर्वांनी, कृष्णाने संपूर्ण पाठ न पाहता आपल्याला सांगितलेलं आहे. बरं, तुझं नाव काय पूर्ण? कृष्णा मोतीलाल दुधे. तुझ्या शाळेचे नाव? नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा रजाळवाडी, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तुझ्या वर्ग शिक्षकाचे नाव? आकाश राठोड सर. हां, गुड, व्हेरी गुड. जा बस.